दादा हमी मारतात. हॅलो बायाचा पखवाचा बायाचा जो माईक आहे ना तो हमी मारतो पिवळी कॉर्ड आहे. हा हा होते ढोलकीचा शार्प कमी करा म्हणजे चाटीचा जो माईक आहे त्याची शार्प कमी करा. शार्प कमी करा पखवाची. बघा हिंदू हृदय म्हटल्यानंतर तिथं कोणताच ऑप्शन नाही वा ते म्हणजे परमपूज्य हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांनी फक्त म्हणावं की महाराष्ट्र बंद की महाराष्ट्र बंद. त्या एका बोटामध्ये ताकद होती बुवा. पण आता कोणी पण म्हणत आहेत महाराष्ट्र बंद मुंबई बंद पुढसून बंद पाठसून चालू बरं ना. आणि ते नेते कोणतंही पद आपल्याकडे ठेवलं नाही पण ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हटलं जातं त्यांच्याबद्दल एवढंच म्हणावं लागेल. अरे गाजवली तलवार गाजवली तलवार पसरली साता समुद्रा पार कीर्ती. गाजवली तलवार पसरली साता समुद्रा पार कीर्ती. आजही तुमचं नाव घेता साहेब येई स्फूर्ती येई स्फूर्ती येई स्फूर्ती बुवा. बरोबर की नाही. कारण स्वराज्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. आज ही हिंदू संस्कृती बुवा एवढंच म्हणावं लागेल. अरे जर का सूर्यनारायण उगवले असते तर आकाशाचा रंगच समजला नसता. छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर खरंच या हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अर्थच समजला नसता बुवा. बरोबर म्हणून बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना. बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना. जय जय शिवसेना जय जय शिवसेना जय जय शिवसेना जय जय शिवसेना. बाळासाहेब पुन्हा यावे बाळासाहेब पुन्हा यावे वाट पाहते सेना. कष्ट करूनी देह जिजवूनी उभारी शिवसेना. बघा शिवसेना म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मुठभर मावळे जमा केले ते मराठा मावळे म्हणजे शिवसेना. बघा म्हणून त्या पक्षाला त्यांनी नाव दिलं शिवसेना. स्वराज्याची निर्मिती हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. त्यांचा आदर्श हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला. बेस वाढतोय बायाचा म्हणून म्हणतो बघा हा कष्ट करूनी देह जिजवूनी उभारी शिवसेना. हिंदू हृदय सम्राट होऊनी नाव घेतला मराठी मना. हिंदू हृदय सम्राट झाले आणि मराठी माणसाच्या मनाचा ठाव घेतला. समाजसेवक व्यंगचित्रकार आपल्या व्यंगचित्रामधून नवीन नवीन बोध देत गेले. बघा म्हणून त्या समाजसेवक व्यंगचित्रकार समाजसेवक व्यंगचित्रकार होऊनी धन्य झाला होऊनी धन्य झाला. पुन्हा
मुंबई. मुंबईमध्ये परप्रांतीय जसे निर्माण झाले आहेत, जशी संख्या वाढली आहे, तशी आज कोकणात सुद्धा त्यांची संख्या वाढलेली आहे बुवा. माहित आहे, आज त्यांनी संघटना निर्माण केलेली आहे आणि आम्ही कोकणी माणूस आज गप्प बसलेलो बरं ना. हे प्रत्येकाला कुठे ना कुठे कळलं पाहिजे. या आपण हे विचार करीत नाही. आम्ही फक्त कोणचं पोरगो नागडं फिरता, हो उघडं फिरतात का सांगते वाच आम्ही गजर सपारी सगळी तुझी काय परत फेडा ती सगळी करतले म्हणून म्हणता हिंदुस्थानच्या महाराष्ट्रात जन्मला एकच वाघ. विलीन झाले. पण आज सगळ्यांना वाटतंय, सगळेजण म्हणतायत की साहेब तुम्ही परत या, साहेब तुम्ही परत या, साहेब तुम्ही परत या, असं सगळ्यांना वाटू लागले. म्हणून म्हणते बघा, अनंतामध्ये विलीन होऊन कीर्ती राहिला, अनंतामध्ये विलीन होऊन कीर्ती राहिला. दादा जरा हमीन मारते होते बघा ना. या ठिकाणी संतोषजी नेवरेकर कुंभारवाडी गवत कापणी स्पेशालिस्ट सदर गजरासाठी हे बहुमूल्य असं 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानतोय, धन्यवाद. हॅलो हॅलो, सगळ्याचा बेस वाढलाय दादा. सन्माननीय गणेश कदम वायरमन कुंभर्डे सदर गजरासाठी हे 51 रुपयाचं बहुमूल्य असं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करते, आभार मानतोय, धन्यवाद. ढगा दाबल्याचा माईकचा बेस कमी करा. अजून कमी करा, बेस कमी करा. लाल कॉर्ड, लाल लाल बांगड्याची माळ लिंबवानी डोळा
हॅलो. बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साई बाबाला, साई बाबाला, साई बाबाला, साई बाबाला, बनूनी भिकारी चमत्कार केला, बनूनी भिकारी चमत्कार केला, नमस्कार त्याला साई बाबा. सुरुवातीलाच दिलेली होती. थोडक्यात स्वीट अँड शॉर्ट, जास्त वेळ घेणार नाही या ठिकाणी. व बरीचशी गाणी येतात या ठिकाणी. सन्माननीय बुवा गणेश पांचाळ यांच्याकडून माझ्या गुगल पे ला 101 रुपयाचं बहुमानाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय. नंबर घ्या ना 8275 100 नाही 500 8275 काय सध्या इंटर 8275648997 मेसेज पाठवला पैसे ठीक आहे, हरकत नाही. या ठिकाणी बरीचशी गाणी येतात. त्या गाण्यांच्या माध्यमातून आम्ही त्या चाली कोणी सांगितलं हिंदी गाणी मराठी गाणी बरीच आली, पण जी देवांची गाणी भक्तिमय अशी जी गाणी आहेत त्या गाण्यांमध्ये जो भाव आहे तो भाव जुन्या गाण्यांमध्ये किंवा आताच्या नवीन गाण्यांमध्ये नाहीये. बरोबर नाही बुवा? तीच गाणी बांगड्याची माळ लिंबवानी डोळा उभी आहे नदीच्या काठाला, उभी आहे नदीच्या काठाला
येतात. अजून एक नवीन गाणं आलंय. पाणीच्या भेटीला आला धनगर वाड्याला नवरदेव होऊनी सजला, नवरदेव होऊनी सजला. म्हटलं बघाशी. पण तत्पूर्वी दोनच राजे या कोकण भूमीमध्ये जन्माला आले बुवा. ते कोण? दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार सन्माननीय सुनीलजी कदम यांच्याकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे सुनील कदम यांच्यासाठी एक गाणं. सोनियाची उगवली सकाळ, ओ सोनियाची उगवली सकाळ, उगवली सकाळ, जन्मस आले मेरे भारत का बच्चा बच्चा, भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय श्री राम बोलेगा. मेरे भारत बच्चा
या ठिकाणी चिठ्ठी आली आहे. पंतप्रधान मोदी साहेब यांच्यावरती गजर करा. गणेश कदम यांच्याकडून जीपेला 50 रुपये आलेले आहेत. आणि उद्या मालवणला पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ठिकाणी येणार आहेत. तर त्यांच्यासाठी 2 ओळी म्हणण्याचा प्रयत्न करतोय. भाजपचा हा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर. काय आमचं पक्षाचा काय विषय नाही, तुमच्या झेंडा होईल तसा काय चिठ्ठी दिली. भाजपचा नको ठीक आहे, हरकत नाही. ते नको एकच कडवं म्हणतो फक्त. भाजपचा हा झेंडा फडकतो उंच उंच गगनावर. मोदी साहेबांचं नाव गाजतंय जनतेच्या हृदयावर. गजराला सुरुवात करतो. बुवा पण मला बरंच काय काय बोलले. काय पाथरलेलं दिसतं म्हणजे केसा काढणार. बुवा काय माणसाची जे व्यक्तिमत्व आहे आपल्या ह्या देवाने निर्माण केलेलं, देवाने दिलेली ही शरीर एष्टी आहे. म्हणून आपण एखादी 5 लाखाची गाडी घेतली तर तिला आपण किती जपतो. आज देवाने दिलेली ही शरीर एष्टी आहे पण आपण एका जपत नाही. त्याच्यामुळे मग चेहरो असं दिसतात. आज आपलं वय कमी आहे पण आपण रोज बाऱ्या करतो. त्याच्यामुळे आपलं चेहरो कसं तरी दिसतो. त्याच्यात ताटरला विषय काय राहता राहिला विषय श्यामची आई. श्यामची आई आम्हाला माहिती आहे पण श्यामचे बाबा माहित नाही. जांभळ्या तुझ्या माहितीसाठी सांगतोय. श्यामचे बाबा माका माहित आहे. आमच्या बाजूक राहतो. काय म्हणता माझं म्हणता पोरगो नागडात फिरत होतो ना रे. सांगल्या ना माझं पोरगो म्हणजे समीर कदमाचं पोरगो नागडात फिरत होतो. आणि त्याका बघू गर्दी जमली. एका बघूची गर्दी जमली. ह्यो माका शोधी दिलो. मी आंघोळ करत होते. टॉवेल घेऊन लावून गेलोय. बघ कर्तृत्व कशाला म्हणतात ते तुला आता सांगतो. माझ्या पोरग्या बघू नागडो फिरत होतो. पोरग्या बघू गर्दी जमली आणि मी जेव्हा धावत गेले टॉवेल काढून दिलंय सगळी गर्दी गायब झाली. ह्याला म्हणतात कर्तृत्व. लक्षात घे. सोप्या समीर कदमाक बघल्यात पळाली सगळी. चष्म्याचा सांगता चष्मा लावल्या शेजारी दिसत नाही. अरे विदाउट चष्मे शेजारी बघताना त्याला भाग्य लागता. तुका कोण बघता जाग्यावर शेजारी बघू. अरे माका चष्मा लावल्या निदान ती सांगता तरी तुम्ही चांगले दिसत नाही म्हणजे प्रतिक्रिया तरी व्यक्त करता. तुझं काय विषय. त्याच्यासाठी सेलिब्रिटी असावं लागतं. तत्पूर्वी गजराला सुरुवात करतो. आज या ठिकाणी बारसा आहे. पण सांगितलं जुना काळ. खरोखर जुना काळ. आज बारसा म्हटल्यानंतर त्या मुलाला जर निजवायचं असेल झोपवायचं असेल तर अंगाई म्हटली जायची. आम्हाला जर झोपवायचं असेल तेव्हा माझी आजी अंगाई म्हणायची. निज निज तान्या बाळा तुझी आय गेली वाळा तिने कुरले अंडे सोळा हरडगी बटकी समजावते असं म्हणून आमका आजी झोपली तेव्हा. पण आताच्या आवश्यक अंगाई येतात. आता आजी अंगाई सर
आता जर पोरग्या झोपूचा असतात त्या पोरग्यात पाण्यात घालणार, मोबाईल घेणार, त्याच्यावरती युट्यूब चालू करणार आणि गाणं लावणार. ओ शेट पोरगो पाण्यात झोपलो होते. काय म्हणालो हे? तेव्हा त्या पाण्याच्या वरती तो आकाश पाळणं लावीन आणि गाणं काय लागायचं बघा. हलके हलके जो जवा हलके हलके जो जवा जो जवा जो जवा काळाचा काळा. हलके हलके जो जवा जो जवा काळाचा काळा. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. निंबोनीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग. मोबाईल वरची गाणी देतात. अगदी झोपलो नाही तो वरती स्क्रीन लावून ठेवतो आणि त्याच्यावरची ते खेळ बघले, त्याच्यावरची ती बावली बिवली लागतात ती. काय बदललो? माझं पोरगं नागण्यात फिरलो कारण तो लहान होतो. तू पण लहान असताना तसंच फिरलो. आणि काय मी सांगता शाळेत असताना मी औषध बनवलेली पिठी कुळदाची आणि फणसाची भाजी भोटिये. अरे औषध बनवलेली खयची गोष्ट असू दे, पिठी असू दे नाही तर कुळदाचा ढागार असू दे, एकदम गोड लागता. आणि त्या मी त्याला खाल्लोय. पण आता बायकोच्या हातचा गोड लागतात का कसा कळता? काय त्याला मी खाल्लोय आणि माझ्या पोटात कुरकुडाक लागला. लहान गावला म्हणून टाईप केलं घोटिये घोटिये. घोटियेची चव तुझ्या बर्गरा घ्यायची नाही. घोटिये खाल्लोय आणि काय सांगल्या पोटात दुखाक लागला, गुडगुडाक लागला आणि मी धावत गेले बाईला न विचारता आणि रांगोळी काढत गेले. सांगल्या की नाही? रांगोळी काढत गेलोय आणि फळापर्यंत गेल्यावर थय शिक्षक भेटले जे इन्स्पेक्शनला येणार होते. त्यांना मी काय सांगलं होतो, पिवळं पडतो धरून लावा ह्याला सांगल्या की नाही. पण तुमका ह्याच्या मधला गणित माहित नाही. मी गेलाय रांगोळी काढी आणि तो पिवळं पडतो. मी सांगलोय तो पिवळं पडतो कसं झालं माहित आहे? कारण खयचो पण लहान पोरगो शाळेत लहान पोरगो जर बाहेर धावत धावत गेलो तर त्याला बघून दुसरं पोरग्यात पाठवतो. तेव्हा मी तिसरीत ह्यो चौथी. हो बाईने सांगितलं अरे रे गणेश सगळी धावत गेलाय बघा. एका सांगल्या वगैरे आज्ञाधारी ह्यो जो धावत सुटलो पहिली जी रांगोळी दाराच्या बाहेर काढलेलं त्याच्यावर याचं पडलो पाय. दुसरी रांगोळी काढलेलं त्याच्यावर याचा पडला तोंड. आणि जो घसरत त्या रांगोळी सुरू गेलो डायरेक्ट घरात गेलो. त्याच्यामुळे पिवळं पडतो कोणी केलो? तितक्यात पडली रांगोळी तोंडात गेली की ना. रांगोळी समजला एका म्हणतो शहरात व्हायचे वाटोळा झाला. काय चणे म्हणतात मी खाय. अरे त्याला डोकं लागतं. मी रोज चणे खाय आणि चणे खाऊ होय बरं ना. चणे खाऊ होय का? कारण हाड मजबूत होतात. म्हणून मी त्या टायमिंगला शाळेत असताना चणे खाय रोज बघून बघून घेतलंय. रोज बाई चणे काढून घे. आता म्हटलं काय करायचा म्हणून आयडिया लढवलं. बघ किती हुशार आयडिया लढवलंय. त्या दिवशी किशे कापलंय काय ठेवले ते आवळेलीची छे ज्याचे होते त्याचे लागले म्हणून तुझा का
काय सुपारी ठेवतो आता बोलाक लावू नको घर आधीच सांगतो पण जुनं ते सोन आहे बघा जुनी सुद्धा गाणी आलेली आहेत येऊन गेलेत पण त्याच्यातली जी मजा आहे ती आताच्या गाण्यांमध्ये नाही का नाची मारा मन्ना तू रसिली मी का म्हणा आधी साडीनी चोळी आणा मग जीवाची राणी म्हणा बघा काय गाणं अशोक सराफ हा हरमनाचं काय झालं आधी साडीनी चोळी आणा मग जीवाची राणी म्हणा अयो रामा रामा लपडत पडलो ना अयो रामा रामा लपडत पडलो ना अयो रामा रामा लपडत पडलो ना नामकरण सोहळा आला पुत्र रत्नाचा लाभ झाला देवनी आमंत्रण पहिल्या दिवशी जन्मला बाळ दुसऱ्या दिवशी खाल्लं हो केळ तो बाळा तो जोरे अरे पाळणं आयो पहिल्या दिवशी जन्मला बाळ दुसऱ्या दिवशी खाल्लं हो केळ दुसऱ्या दिवशी खाल्लं रताळ चौथ्या दिवशी भूक पण पाळणं कॉमेडी पडणं म्हणून होता
एक मुलगा आणि मुलगी व्हावी ही प्रत्येकाची इच्छा असते आणि आज किशोर दळवी यांची ही इच्छा पूर्ण झालेली आहे. कारण बघा ज्या गावामध्ये देवीची पूजा केली जाते, आई महालक्ष्मीची पूजा या गावात केली जाते बरोबर ना. संस्कृत मध्ये म्हटलेलं आहे यत्र नारी ती पूजनते रमते तत्र देवता. जिथे स्त्रीची पूजा होते तिथे कधीच काय कमी पडत नाही. आणि बुवानी सांगितल्याप्रमाणे आज आई वडिलांची पूजा करणं गरजेचं आहे. आई वडील जिवंत असेपर्यंत त्यांना हवं ते द्या, नंतर देव फायदा काय. म्हणून आई वडिलांची सेवा करणं गरजेचं आहे. म्हणून द्या आज आले किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद, किशोरानी हो नवी तास. किती दिवसांनी उगवला, किती दिवसांनी उगवला
पूजा केली पाहिजे. आज कोकणात मध्ये बरेचसे बदल घडत चाललेले आहेत. आज यंग जनरेशन हे व्यसनाधीनतेकडे चाललेले आहे, बरोबर ना. आज शेती विसरत चाललेली आहे. आज बैल कोणाकडे नाही, जर खळा सारवचा तर शान मिळत नाही, कारण प्रत्येकाच्या दरवाज्यात आता ट्रॅक्टर उभे राहिलेले, बरोबर ना. पहिल्यांदा आंबा, काजू, फळ, बोंडू केवढे होते, मोठे मोठे बोंडू, आणि त्याचे काज कसे केवढे होते. आम्ही डपान खेळू, डब डब. आता बोंडू एवढं, काजू एवढी, बरोबर ना. आज आपलं हे कोकणी मेवा आहे, तो आपल्यापासून दुरावत चाललाय. जांभळं, त्यावेळी आम्ही अशी टपोरी टपोरी जांभळं खाल्लेली आहेत, होय की ना बाबा. एवढी मोठी जांभळं आणि काय चव असायची. पण आता जांभळाची झाडा दिसत, आता जांभळं खायला जांभळं नाही. आता ते भेडशी जांभळं तो कुत्रो पण खायत नाही, ही परिस्थिती आहे. करवंद काढायला रानात जाऊ घाबरत, हे पोरगे हलीचे रानात जाऊ घाबरतात की त्या काटे लागतील. पण आम्ही त्याला काट्यात घुसन करवंदा कशी खाली आहे. हे पोरगे हलीचे ते डे साजरे करतात, ते कसले कसले व्हॅलेंटाईन डे, रोज डे, टेडी डे. पण जुन्या जाणत्या लोकांनी जे रानातले सडे गाजवलेले ते यांच्या हयातीत नाही. तेव्हाचे सडे भारी होते की ना, ढोर सोडायचे चला सडेच सडे, काय आवाज का ते सडे भारी होते. ते एका आता ढोरात नाही सडे गाजव म्हणून म्हणून, आपल्याला बहीण पाहिजे असेल स्त्री म्हणून, मग आपल्याला मुलगी का नको. बरं ना, आपल्याला आई पाहिजे असेल स्त्री म्हणून, तर ती स्त्री आई चालते, बहीण चालते, पण मुलगी का नको. हा फरक आहे. काळ बदलत चाललाय, काळाप्रमाणे आपण बदलतोय, पण आपली संस्कृती आज आपण आपल्या मुलांना आपली संस्कृती, आपला धर्म काय हे शिकवलं पाहिजे, बरोबर की नाही. जुनं येत म्हणून जुन्याला विसरून चालत नाही. जुनी गाणी सुद्धा चांगली होती बघा. सर की जो सर से वो धीरे धीरे, पागल हुआ रे मैं धीरे धीरे. तेव्हा रिक्षात लागायची गाणी. तेरी चुनरिया पागल